गुरुगीता स्कंद पुराणाचा पार्ट आहे. भगवान शंभू पार्वतीला उपदेश करतात. ज्यावेळेस पार्वती माता म्हणते मी तुमची शिष्य झाले. लक्षात घ्या, पार्वती म्हणते भगवान शंभूला, देवी वाच ओम नमो देवदेवेश परात्पर जगद्गुरु सदाशिव महादेव गुरु दीक्षां प्रदेही मे. पार्वती म्हणाली, हे देवांच्या देवा ईश्वरा परात्परा जगद्गुरु, हे सदाशिवा, हे महादेवा, तुला नमस्कार असो. मला तू गुरु दीक्षा दे, मला तू उपदेश दे. पार्वती पूर्ण भगवान शंभूला सरेंडर झाली. पण गुरुचं महत्त्व जरी बायको असेल तर जर नाही समजलं, तिचं पतन होऊ नये म्हणून गुरुगीता प्रगटली की नवरा आहे टेकन फॉर ग्रँटेड, खिशातच घालून फिरायचं. आणि भगवान शंभूला म्हणून सांगावं लागलं, पार्वती तू शिष्य म्हणून तुझा स्वीकार करायचा असेल तर गुरुविषयी काय भाव पाहिजे. ओम नमो देवदेवेश परात्पर जगद्गुरु सदाशिव महादेव गुरु दीक्षां प्रदेही मे. परात्पर म्हटलंय, तिला कळालेलं आहे सामर्थ्य भगवान शंभूचं. फक्त हे नवरा नाही आहे, उपदेश करणारी आहेत. पण जोपर्यंत श्रद्धा आणि प्रेम साधकांचं तितक्या उच्च कोटीला जात नाही, आणि योगायोगानं ती बायको आहे, त्याच्याकरता ही गुरुगीता जन्मली. गुरुभक्ती ह्या शब्दावर बोलत असताना काही ओव्या, काही श्लोक जरुरी आहेत असं वाटलं म्हणून सांगतो. आधी म्हणालो नंतर बोलू, सहज आता वाटायला लागलं. गुरुध्यानं तथा कृत्वा स्वयं ब्रह्ममयो भवेत् पिंडे पदे तथा रूपे मुक्तो सोनात्र संशया. गुरु ध्यानं तथा कृत्वा स्वयं ब्रह्ममयो भवेत्. ज्याप्रमाणे गुरुचे ध्यान केल्यास आपण ब्रह्ममय होतो. गुरुचं ध्यान केलं तर माणूस गुरुमय होतो, ब्रह्ममय होतो, असं भगवान शंभू सांगतायत पार्वतीला. असा मनुष्य पिंडामध्ये कुंडलिनीमध्ये पदामध्ये हंसहा यामध्ये व रूपामध्ये म्हणजे बिंदूमध्ये अर्थात स्थूल सूक्ष्म अशा सर्व भूमिकावर मुक्त होतो, यात संशय नाही. याच्यावरच बोलायचं तर खूप वेळ लागेल, मधून मधून आपण याच्याकडे वळू. गुरुचं ध्यान केलं तर ब्रह्ममय होतो, म्हणून मनुष्य पिंडामध्ये, हा पिंड आहे, कुंडलिनीच्या पदामध्ये हंसहा बाहेर जाणाऱ्या श्वासातला उच्चार हंस आहे. आत जाणारा सोहम. आत प्राण जातो नाकातून वर, त्यावेळेस सोहम उच्चार करतो. बाहेर जाणारा हंस आहे, खाली येतो तो हंसहा. पिंडे पदे तथा रूपे मुक्तो सो नात्र संशयः. यामध्ये व रूपामध्ये म्हणजे बिंदूमध्ये अर्थात स्थूल सूक्ष्म अशा सर्व भूमिकावर मुक्त होतो. समाधी अवस्थामध्ये असा हे पा बुद्धांचा शून्यवाद जरी सांगितलेला असेल, माऊलींनी देखील शून्याची, ब्रह्म हे शून्यमय म्हणून म्हटलंय. बिंदू हे वढे असा शब्द आहे. बिंदुमय ब्रह्म. व्हॅक्यूम आहे,
पण लक्षात घ्या, व्हॅक्यूम असलं म्हणजे काही नाही असा अर्थ घेऊ नका. आपल्याला अनुभव येऊ शकतो. एक. नंबर 2, त्याच्यामध्ये प्रेम आहे, तिथे आनंद आहे, तिथे सत्य आहे, सच्चित आनंद. तिन्ही त्या व्हॅक्यूम मध्ये आहे. अदृश्य रूपात आनंद लहरी, प्रेम लहरी त्याच्यामध्ये आहेत आणि त्या अनुभूती देतात. म्हणून शून्य म्हणजे काही नाही असा भाव नको. शून्यामध्ये ती चेतन शक्ती निहित आहे. आणि इथे म्हटलंय स्थूल आणि सूक्ष्म भूमिकेवर मुक्त होतो, म्हणजे बंधनमुक्त, कर्मबंधन मुक्त, सगळ्या दृष्टीसनं मुक्त होतो, एवढा अर्थ घ्या. गुरो कृपा प्रसादेन आत्मा रामं निरीक्षयेत अनेन गुरुमार्गेण स्वात्मज्ञानं प्रवर्तते. पुन्हा गुरोः कृपा प्रसादेन आत्मा रामं निरीक्षयेत. गुरुच्या कृपेचा प्रसाद लाभूनच आत्मदर्शन करावे लागते. आत्मा प्रगट त्याच वेळेस होतो ज्यावेळेस सद्गुरू आजच्या प्रेरणेने, आशीर्वादाने काम घडतं. हे देवानी घडत नाही, फक्त गुरु देतो. का गुरुपेक्षा विरुद्ध होऊ नये त्याच्यासाठी श्लोक आहेत सगळे. गुरुच्या कृपेचा प्रसाद लाभूनच आत्मदर्शन करावे. आता आत्मदर्शन कसं, आता निवळ गुरुगीता घ्यायला लागलो तर सगळं सांगावं लागेल. आत्मदर्शन कसं होतं, गुरुचा आशीर्वाद कसा असतो, काय काय मंत्रांचे उपदेश असतात, कशी कशी साधना असते. पण आता तुम्हाला बराचसा भाग माहीत आहे, म्हणून फक्त माहिती आहे म्हणून पुढे सरकतो. या गुरुमार्गानेच आत्मज्ञान होते. गुरु दुसरं काही नाही, अशी विंडो आहे, अशी खिडकी आहे. ओशोंच्या भाषेत, ओशोंच्या भाषेत गुरु अशी खिडकी आहे, ती उघडली तर त्याच्या माध्यमातून अनंत ब्रह्मांडीय भगवान दिसण्याचा प्रवेश होतो. गुरु द्वार आहे, गुरु खिडकी आहे, विंडो आहे. ते नाही उघडलं तर अंधार. त्याला विमुख झालं की खिडकी बंद, कारण रस्ता तुम्हीच बंद केला तुमच्या हाताने. गुरो कृपा प्रसादेन आत्मा रामं निरीक्षयेत अनेन गुरुमार्गेण स्वात्मं ज्ञानं प्रवर्तते. दुसरं आत्मज्ञान प्राप्तीचा अन्य उपाय नाही शिवाय सद्गुरूच्या, स्पष्ट भगवान शंभूंनी म्हटलंय. तिसरं म्हणजे का गुरुभक्ती पाहिजे. एवं श्रुत्वा महादेवी गुरुनिंदा करोति यः स याति नरकं घोरं यावश्चंद्र दिवाकरो. एवं श्रुत्वा महादेवी गुरुनिंदां करोति यः. हे पार्वती, गुरु महात्म्य ऐकूनही जो गुरुची निंदा करतो हा सूर्य चंद्र असेपर्यंत घोर अशा नरकात जातो, जरी साधक असेल तरी. हे भगवान शंभू बोलतायत. आपल्याकडची ओवी काय, विमुख होईल गुरुभक्ती. गुरुभक्ती करणार नाही आणि त्याच्यापासनं उलट होईल, म्हणजे विरुद्ध होईल तो गुरुच्या. भगवान शंभू काय म्हणतात गुरुगीतेमध्ये, एवं श्रुत्वा महादेवी म्हणजे पार्वती महादेवी म्हणजे
गुरुनिंदां करोति यः स याति नरकं घोरम यावश्चंद्र दिवाकरो. चंद्र सूर्य असेपर्यंत तो घोर नरकात राहील. 4था श्लोक. म्हणजे का गुरु भक्तीच्या विरुद्ध झाले तर काय काय होतं हे भगवान शंभूचं ओपिनियन देऊन टाकतोय. तेवढे श्लोक काढलेत बरं का. हुंकारेण वक्तव्यम प्राज्ञे शिष्ये कथंचन गुरोरग्रेण वक्तव्यम सत्यम च सद कदाचन. हुंकारेण वक्तव्यम. सुज्ञ अशा शिष्याने कधीही कोणत्याही प्रकारे गुरुच्या समोर हुम असा होकार देऊ नये. गुरु काय बोलेल, तुम्ही साधना करायला पाहिजे, ठीक आहे, असा हुंकार देऊ नये. जाणतेने गुरु भजिजे. का थोडा तो जर विरुद्ध झाला तुम्ही संपले. गुरुचं आकर्षण. आता पुढे भाग सांगितलं, जाऊ द्या. हुंकारेण वक्तव्यम प्राज्ञे शिष्ये कथंचन. सुज्ञ अशा शिष्यांनी कधी कोणत्याही प्रकारे गुरुच्या समोर हुम असा होकार देऊ नये व असत्यही बोलू नये. खोटं कधी बोलू नये. होय किंवा नाही ते स्पष्ट बोलावे. मी कुठं हो म्हणलो, हुम हुम करून ऐकत होतो. अरे स्पष्ट हो किंवा नाही. पहा म्हणजे कसं आहे. 5वा श्लोक. गुरुत्वं कृत्य हुम कृत्य गुरु निर्जित्य वादतः अरण्ये निर्जले देशे सभवेद ब्रह्म राक्षसः. गुरुं त्वं कृत्य हुम कृत्य गुरुं निर्जित्य वादतः अरण्ये निर्जले देशे सभवेद ब्रह्म राक्षसः. गुरूंना तू अरे असे संबोधणे. ए तू इकडे ये ना. अरे काय लावलंय बडबड. त्यांना हुम म्हणून होकार देणे, त्यांना वादविवाद करून जिंकणे किंवा वादविवाद करायचा. समजून घेणं वेगळं आणि वादविवाद करणं वेगळं. आपल्याला फार शहाणं झालोत आपण. आता ते उदाहरणं देत नाही, मधून मधून येत जाते. अनेक शिष्य फार शहाणं आपण झालोत. तुम्हाला आम्ही सहज जिंकू शकतो, आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त कळालं असा भाव जरी निर्माण झाला तर हा माणूस या गोष्टी केल्यास करणारा मनुष्य वैराण अरण्यात जाऊन ब्रह्मराक्षस होऊन राहतो. ब्रह्मराक्षस फार कठीण आहे बरं का. हा कोणाच्या बापानं जात नाही. लाखो जन्म राहतो, हजारो वर्ष राहतो ब्रह्मराक्षस. म्हणजे गुरुच्या विरुद्ध गेलं. अरे नाही मोक्ष तर नाही, पण हे आगाऊ भानगडी कशा होतात म्हणून गुरुगीता सांगणं जरुरी झालं. का ब्रह्मदेवानं स्पष्ट सांगितलंय. हा ब्रह्मराक्षस होईल. गुरुला काही कळत नाही, माझ्या इतकी विद्वत्ता नाही, मला जे कळतं त्यांना काही कळत नाही. आजकाल त्यांचं डोकं फिरलंय. किंवा वादविवाद करून जिंकायचं किंवा वादविवाद करीत बसायचं. ब्रह्मराक्षस. अशक्ता हि सुराध्याश्र अशक्ता मुनयस्तदा गुरुशापेन ते शीघ्रं क्षयं यान्ति न संशयः. गुरुचा शाप जर झाला ना
तर देवाधिक सर्व व मुनीसुद्धा त्यापुढे असमर्थ असून निसंशय नाश पावतात. गुरुनी शाप दिला, देव, गंधर्व, किन्नर आणि इतर ऋषीमुनी काही करू शकत नाहीत. तो शाप पासून मुक्ती होऊ शकत नाही, तो भोगावाच लागेल. अशक्ता हि सुराध्याश्र अशक्ता मुनयस्तदा गुरुशापेण ते शीघ्रं क्षयं यान्ति न संशया. महाहंकार